रसिक श्रोते हो, नमस्कार. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील RSSचा स्वयंसेवक ते भारताचा पंतप्रधान हा श्री मोदीजींचा जीवन प्रवास थक्क करणारा, सतत देशाच्या कल्याणाचा विचार करणारा हा भारत मातेचा महान सुपुत्र युगपुरुषच म्हटला पाहिजे. अखिल हिंदू बांधवांच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेले राम मंदिर उभारणीचे स्वप्न मोदीजींच्या शुभहस्ते साकार होत आहे. कोरोनासारख्या भीषण महामारीला खंबीरपणे तोंड देत आज आपला देश आत्मनिर्भर होण्याकडे मोदीजींच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण येथील कविराज सुप्रसिद्ध कवी श्री सुहास इतराज यांनी रचलेल्या युगपुरुषाची वचनपूर्ती या काव्यरचनेचा आपण आनंद घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. जय श्रीराम. आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली कोरोना विषाणूच्या जागतिक संकटाला आपला भारत समर्थपणे तोंड देत आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूपासून स्वसंरक्षणासाठी जगातील सर्व बांधव विविध रंगाचे आकर्षक मुखवटे आपल्या तोंडावर लावून दैनंदिन कामे करत आहेत. या नागरिकांना कविराजांनी वानर सेनेची उपमा दिली आहे. या वानर सेनेचे नेतृत्व श्री हनुमंत रूपातील माननीय मोदीजी करीत आहेत. वानर सेना कोरोना या शत्रूशी लढत असतानाच श्री प्रभू रामचंद्रांच्या लाडक्या भक्तांनी अयोध्येत आयोजित केलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम हनुमंत रूपातील माननीय मोदीजींच्या हस्ते यथासांग निर्विघ्नपणे पार पडला. असे चित्र डोळ्यासमोर उभे करून स्फुरलेली काव्यरचना युग पुरुषाची वचनपूर्ती मी आपणासमोर सादर करणार आहे. या काव्यरचनेस गुरुवर्य अरुणराव पंढरी, गुरुशरणजी महाराज, मुकेशजी गुप्ता, मनोहर मामा यांच्यासह अनेकांचे आशीर्वाद व शुभेच्छा मिळाल्यामुळे आपणापुढे कविता सादर करताना माझा उत्साह द्विगुणित झाला आहे. तर मित्रांनो, आता ऐका माझी काव्यरचना. नमस्कार मित्रांनो, मी सुहास इतराज कविराज फलटण आज आपणासमोर माझी युगपुरुषाची वचनपूर्ती ही काव्यरचना सादर करणार आहे. ऐका. देश विदेशी मरकट सजले, कोरोना तुझे भरले घडे. श्रीराम दूत हनुमंत मोदीजी तुला चारतील खडे. श्रीराम दूत हनुमंत मोदीजी तुला चारतील खडे. देश विदेशी मरकट सजले, कोरोना तुझे रे भरले घडे. श्रीरामदूत हनुमंत मोदीजी तुला चारतील खडे. श्रीरामदूत हनुमंत मोदीजी तुला चारतील खडे. नरजन्मातील उत्क्रांतीचे दर्शन देश विदेशातही घडे. भक्तिरसाच्या अथांग सागरी श्रद्धेचे पाणी चढे. भक्तिरसाच्या थांग सागरी श्रद्धेचे पाणी चढे. नरजन्मातील उत्क्रांतीचे दर्शन देश विदेशातही घडे. भक्तिरसाच्या थांग सागरी श्रद्धेचे पाणी चढे. भक्तिरसाच्या थांग सागरी श्रद्धेचे पाणी चढे. दश दिशांनी गर्जत मरकट सैन्य सुसज्ज केले खडे. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरी वीट विटेवर चढे. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरी वीट विटेवर चढे. दश दिशांनी गर्जत मरकट सैन्य सुसज्ज केले खडे. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरी वीट विटेवर चढे. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरी वीट विटेवर चढे. बलाढ्य शत्रू चितपट करुणी राष्ट्रद्रोह्यांचे भरले घडे.
वचनपूर्तीच्या कार्यात अडथळा ठेचले वळवळणारे किडे. वचनपूर्तीच्या कार्यात अडथळा ठेचले वळवळणारे किडे. बलाढ्य शत्रू चितपट करून राष्ट्रद्रोह्यांचे भरले धडे. वचनपूर्तीच्या कार्यात अडथळा ठेचले वळवळणारे किडे. वचनपूर्तीच्या कार्यात अडथळा ठेचले वळवळणारे किडे. असुर शक्तीचा उपद्रव मोठा सुरशक्ती त्यांना नडे. प्रयत्नवादी युगपुरुषाचे भाषण वैचारिक काळाला साकडे. प्रयत्नवादी युगपुरुषाचे भाषण वैचारिक काळाला साकडे. असुर शक्तीचा उपद्रव मोठा सुरशक्ती त्यांना नडे. प्रयत्नवादी युगपुरुषाचे भाषण वैचारिक काळाला साकडे. प्रयत्नवादी युगपुरुषाचे भाषण वैचारिक काळाला साकडे. असत्यवादी हितशत्रूस जाळून टाकले मढे. रक्त सांडले जेथे भक्तांनी तेथे चंदन लेप चढे. रक्त सांडले जेथे भक्तांनी तेथे चंदन लेप चढे. असत्यवादी हितशत्रूस जाळून गाडून टाकले मढे. रक्त सांडले जेथे भक्तांनी तेथे चंदन लेप चढे. रक्त सांडले जेथे भक्तांनी तेथे चंदन लेप चढे. कटकारस्थाने उलटून पडली आपटले तोंडावर फाकडे. करू न शकली रावण सेना किंचितही मोदीजींचे वाकडे. करू न शकली रावण सेना किंचितही मोदीजींचे वाकडे. कटकारस्थाने उलटून पडली आपटले तोंडावर फाकडे. करू न शकली रावण सेना किंचितही मोदीजींचे वाकडे. करू न शकली रावण सेना किंचितही मोदीजींचे वाकडे. रणशिंग वाजता कंठ गर्जना भक्तांनी वाजविले चौघडे. अतर्क्य अद्भुत घडून गेले हिंदूंचे पाऊल पडले पुढे. अतर्क्य अद्भुत घडून गेले हिंदूंचे पाऊल पडले पुढे. रणशिंग वाजता कर्त गर्जना भक्तांनी वाजविले चौघडे. अतर्क्य अद्भुत घडून गेले हिंदूंचे पाऊल पडले पुढे. अतर्क्य अद्भुत घडून गेले हिंदूंचे पाऊल पडले पुढे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता, भारत माता की जय. नमस्कार. जय श्रीराम. कविवर्य सुहास शीतराज हे आमच्या फलटण तालुक्यातील ज्येष्ठ कविवर्य आहेत. त्यांनी आपल्या लेखणीने अनेक विषय मोठ्या ताकदीने हाताळलेले आहेत. व्यक्तिचित्र काव्यरूपात गुंफणे ही मोठी कठीण गोष्ट आहे. व्यक्तिचित्रासाठी अनेक साहित्यिकांनी मोठमोठे खंड लिहिलेले आहेत आणि ते आज आपल्यासाठी उपलब्ध आहेत. पण अगदी नेमक्या आणि योग्य शब्दात काव्यचित्र रेखाटणं ही मोठी कला आहे आणि ती कला त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे युगपुरुषाची वचनपूर्ती हे काव्यचित्र मांडण्यात ते यशस्वी झालेले आहेत. आजच्या कोरोनाच्या काळात स्वतः हनुमंत रूपाने श्री राम मंदिराचे भूमिपूजन त्यांनी केलेले आहे. त्यामुळे अगदी अशक्य कोटीतील हे काम ते पूर्ण करू शकलेले आहेत. हे त्यांचे शब्द प्रकर्षाने आपल्याला या काव्यचित्रामध्ये दिसतात. श्रीरामाचे
मंदिर पूजन अयोध्येत करून आता लवकरच विटेवर वीट रचली जाणार आहे. त्यासाठी त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामासमोर साष्टांग दंडवत घातलेला आहे. आणि ते नेमके शब्द काव्यरूपाने गुंफण्यात कविवर्य आपल्याला यशस्वी झालेले दिसत आहेत. ते त्यांचं काव्यपुष्प ते आपल्या समोर सादर करीत आहेत. आपण सर्वांनी ते ऐकावं अशी माझी नम्र विनंती.